मुंबई उच्च न्यायालय, सन्माननीय न्यायाधीश कुलाबावालाजी आणि पुनीवालाजी या जॉईंट खंडपीठाने न्यायमूर्तींनी एक अतिशय उत्कृष्ट निकाल दिला. अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सगळ्या समाजाचं लक्ष वेधून घेणारा निकाल. काय घडलं? छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई याच्या आसपास कधी काळी एक शेड होतं. त्या ठिकाणी नमाज पठण सुरू असायचं. यथावकाश जसजशी या विमानतळावर गर्दी वाढत गेली, त्यानंतर सुरक्षेचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा ते शेड तिथून काढलं गेलं. आणि अर्थातच मग मुस्लिम धर्मियांची मागणी सुरू झाली की आम्हाला ते पूर्ववत नमाज पठणासाठी उपलब्ध करून द्या जागा. जेव्हा अशा पद्धतीची काहीही याचिका दाखल होते तेव्हा नक्कीच कुठल्याही प्रकारे मोठ्या शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये धार्मिक तेढ उत्पन्न होऊ नये अशा पद्धतीनेच प्रशासकीय पावलं पडतात. जे काही टप्पे या बाबतीत घ्यायचे होते ते सर्व टप्पे पार पाडले. न्यायालयाच्या चौकटीत एखादी गोष्ट सामाजिकदृष्ट्या काही मागणी करण्यासाठी याचिकेच्या स्वरूपात तिथे दाखल होते तेव्हा त्याच्यावरती काही प्राथमिक आदेश होतात. त्याच पद्धतीने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून, प्रशासकीय कार्यालयांकडून एअरपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी म्हणजेच विमानतळाच्या सुरक्षाविषयक असलेले काही महत्त्वाचे विभाग या सगळ्यांकडून अहवाल मागवला गेला. या सगळ्या अहवालानंतर असं निष्पन्न झालं की या आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या आसपास कुठेही जागा उपलब्ध करून देता येणार नाही. नमाज पठण हा तसं पाहिलं तर तुमचा धार्मिक भाग आहे आणि धार्मिक तुमच्या भागातला नमाज पठणाचा भाग हा अदा करण्यासाठी कोणीही शासनाला वेठीस धरू शकत नाही. सर्वप्रथम विमानतळाच्या आसपासची सुरक्षा महत्त्वाची, कारण विमानतळावरनं कुठल्याही फक्त एकाच धर्माचे, कुठल्याही एकाच देशाचे नागरिक प्रवास करत नसतात. मुंबई विमानतळ हे तसं पाहिलं तर जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचं विमानतळ आहे. अनेक राष्ट्रांचे लोक, अनेक धर्मीय या विमानतळावरून आपापली विमानं धरून आपापल्या देशाकडं प्रयाण करत असतात. त्यामुळे या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची हमी देणं आणि त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांना वाटलं पाहिजे की आपण या विमानतळावर सुरक्षित आहोत याची हमी मिळणं हा सगळा त्यांचा अधिकार आणि भारत सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची पण जबाबदारी आहे. अशी सबळ कारणं देऊन नमाज पठणासाठी विमानतळाच्या आसपास जागा मिळावी अशी विनंती वजा केलेली याचिका रद्द करण्यात आली. त्यांना सुचवण्यात आलं की इथून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर एक मदरसा आहे. मदरसा म्हणजे तुमचंच धार्मिक शिक्षण देणारी एखादी शाळा, संस्था, ज्या ठिकाणी फक्त धार्मिक शिक्षणासाठी मुलं जातात, ज्या शिक्षणाचं काय क्वालिटी आहे काय नाही याच्याबद्दल जगभर चर्चा सुरू आहे, तो भाग बाजूला ठेवूया. पण त्या मदरशामध्ये तुम्ही ग्रुपनी जाऊन नमाज पठण करू शकता असं सुचवलं गेलं आहे. परंतु
कधी हा अट्टाहास असतो ना की आम्ही इथंच नमाज पडणार. म्हणूनच त्या केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये रस्त्यामध्ये, वाहत्या रस्त्यामध्ये सुद्धा एक स्त्री मस्तपैकी हाजी असावी ती, सफेद कपड्यामध्ये ती रस्त्यावरती एक त्यांचं जे काही नेहमी हांतरतात अशी एक साधं छोटं आसन आणि त्याच्यावरती नमाज पठण ती करत होती. आजूबाजूंनी प्रचंड ट्रॅफिक चाललेलं आहे. आपला धर्म हा घरातनं सुद्धा पाळता येतो प्रत्येकाला. पण या गोष्टींना बगल देत का कोणास ठाऊक अशी काही मागणी सुरू असते की आपल्याला इतर लोकांना, इतर धर्मियांना सगळं अचंबित व्हायला होतं. त्यामुळं अशा सगळ्या या घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आत्ता सन्माननीय न्यायाधीश कुलाबावाला आणि पुनीवाली यांनी जो काही निकाल दिला आहे तो खरोखर एक प्रशंसनीय निकाल आहे. कारण विमानतळाची सुरक्षा ही किती कडेकोट असावी लागते याची थोडी तरी जाण सामान्यांच्या मनापर्यंत पोहोचलेली असणं फार गरजेचं आहे. विमानतळ म्हणजे कुठल्या काही खेड्यातलं एस टी स्टँड नाही आहे, कुठला काही एस टीचा थांबा नाही आहे. या विमानतळाच्या बाबतीत म्हणून तर तुम्हाला चेक इन करताना किती ठिकाणी तुम्हाला चेक केलं जातं, तुमच्या सामानाची कशा पद्धतीने तपासणी केली जाते, तुमचं आणलेलं लगेज परदेशातून येताना त्याच्यात काही कस्टम ड्युटी चुकवण्यासारख्या काही गोष्टी आहेत का, कुठं लपून छपून सोनं आणलं आहे का, कुठे काही ड्रग्सची तस्करी करण्यासाठी कुठे ड्रग्सच्या पुड्या बांधल्यात का तुम्ही शरीरावर, या सगळ्या गोष्टींची बॅगेजची सगळ्या व्यक्तींची खूप कसून चौकशी आणि तपासणी होत असते. त्याच पद्धतीने विमानं लँड होण्यासाठी जो काही एक मोठी जागा लागते त्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करावा लागतो. टेक ऑफ घेताना विमानाला किती मोठी धावपट्टी लागू शकते, त्यानंतर मग कुठल्या विमानतळाच्या आसपासच्या जवळ किती उंचीच्याच इमारती अलाउड करायच्या, या सगळ्या गोष्टींचा उहापोह एअरपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटीकडे असतोच. या बाबतीत सामान्य माणूस थोडासा अनभिज्ञ असतो, पण आपण आपल्या धर्मासाठी एखादी अशी मागणी करताना आपण त्या याचिकेच्या पूर्वी, दाखल करण्याच्या पूर्वी, म्हणजेच या न्यायालयाचा बहुमूल्य वेळ घेण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे का, हे त्या ॲडव्होकेट लोकांनी खरं तर ठरवायला पाहिजे. याचिका दाखल करा म्हणून सांगायला येणारा कदाचित क्वालिफाईड नसेल, पण क्वालिफाईड लोकांचं हे कर्तव्य बनतं ना की कोणते कोणते अडथळे येऊ शकतात. आपण जे दाखल करतो आहे ते अतिशय बालिशपणाचं आहे असं त्या बोर्डवर गेल्यावरती आपल्याला ऐकावं लागेल का, हा सगळा विचार त्या वकिलांनी सुद्धा करायला हवा. पण तो केला जात नाही. का केला जात नाही? त्याची प्रत्येक गोष्टीच्या मागं अनेक कारणं असतात. त्यापैकी एक कारण आहे, येतोय ना बिझनेस, विटॅमिन एम मिळतंय ना, चलो दाखिल करेंगे यार, उसमें क्या बड़ी बात है, और हम अपने धर्म के लिए काम नहीं करेंगे तो और किसके लिए करेंगे, अशी सुद्धा एक भूमिका काही वकिलांमध्ये नक्की असते. असो, जे काही झालं त्याप्रमाणे विमानतळाची सिक्युरिटी अबाधित राहण्यासाठी या निकालाची मदत नक्की होईल. त्यामुळे या निकालाचं खूप खूप अभिनंदन, स्वागत. आणि या आपल्या मागण्या आपण ज्या करतो हायकोर्टकडं, सुप्रीम कोर्टकडं, त्या मागण्या करण्यापूर्वी थोडंसं विचारमंथन व्हावं, जेणेकरून न्यायालयाचा वेळ वाचेल. या गोष्टीकडं कटाक्षाने प्रत्येक भारतीय नागरिक पाहिल याच अपेक्षेसह या व्हिडिओत आपण इथंच थांबू. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवी शो यूट्यूब चॅनल.